श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये खूप सुंदर सुंदर अनुभव येत असतात आणि हेच अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. खरोखरच आजचा अनुभव खूप गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या पुणे जिल्हा येथील राहणाऱ्या आहेत. त्या ताईंनी अगोदर देखील अनुभव खूप शेअर केलेले आहेत आपल्या चॅनलवरती. आता जे ताईंना आलेले खूप सुंदर सुंदर अनुभव आहेत. चला तर मग ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताईंना आलेले स्वामींचे अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. बोला ना श्री स्वामी समर्थ. आहो अनुभव शेअर करायचा ताई. हा मग बरं बरं, नाव सांगायचंय ताई तुम्हाला? आता तरी अजून तरी नका. आता मी पूर्णपणे ज्या वेळेला माऊली मला परवानगी देईल तेव्हाच सांगणार आहे मी नाव. नाही जशी तुमची इच्छा ताई. मग जिल्हा तालुका काय सांगायचंय का? हा जिल्हा सांगा ना. पुणे जिल्हा तालुका नाव सांगा. बरं बरं बरं, चालेल. तुम्ही अगोदर अनुभव शेअर केलेत का पहिल्यांदाच करता? काही मी किती अनुभव शेअर केलेले आहेत. नाव नव्हतं ना सांगितलं तुम्ही? नव्हतं सांगितलेलं नाव. अच्छा अच्छा अच्छा, हा हा हा, चालेल. आता मला स्वामी स्वतः दिलं मी टाळलं कसं सांगायचं तर ते म्हटले की अनुभव शेअर करा. मी तुम्हाला सांगते की मला संकेत आला की मी तसंच करते. त्यांचं आलं की हे काय बरी आहे ना तब्येत? बरे हो आहे व्यवस्थित आहे. मी यावं बरेच दिवसापासून प्रयत्न करते पण काय फोन काय हे होईना. तुम्ही त्या दिवशी काय एक दिवस काय झालं काय मला ना असं दृष्टांत येतो पहिलाच नाही का. असं जरा बाळ घरात चिडचिड बाळ पण माझा मुलगा नाही असं म्हणजे चिडचिड आणि दत्त जयंतीच्या दिवशी मी पारायण संपलं. घरी नैवेद्य बनवला. कढई तेवढा मी दरवर्षी शिरा देते ना. शिरा आणि भात आपले ते कारखान्यावरती कामगार आहे त्यांना मी देते नाही का. आणि त्या दिवशी मी ते तयार केलं आणि ती म्हणते की गावात तर लावण्याचा काही पदावरती जावीच लागते मला नाही का. हो ना, बरोबर आहे. आणि मग मी गेले तर मला तिथं गावात गेले. तिथं मी कीर्तनाला थांबले. तिथे एक लेडी झाली. तिथं सत्कार केला माझ्या हातून आणि मी घरी आले. अरे वा. आणि घरी आले तर माझं बाळ पुढे गेलं काय माहित आहे माझा मुलगा आला घरी आणि मी बेडरूम मध्ये गेले तर मी साडी घालायला काढली. तिथं ती पाठीला किती सुंदर आली म्हणजे अवघ्या काठी ही जात ही चांगली दिसतील नाही का. म्हणून मी ती साडी तशीच दिवाणवर ठेवली. तिकडून आले मी आणि बघते तर त्यांनी ना गळ्याला साडी बांधून घेतलेली. अरे बापरे. आणि गळ्याला साडी बांधून घेतलेली आणि मला फोन केला मग मी कुठे तर म्हणून आली. असं मध्ये आधी पहिलं पण म्हणायचं की नाही मला जगायचं. आता 5-6 दिवस राहिलेले मला नाही जगायचं. काय मला डोळं काय होत असेल हो मी मालदीला मी टेकलेले बघा. आणि पहिलं दृष्टांत दाखवित होतं दही भात लिंबू कापलेलं असं मला दाखवत होतं नाही आलेली काहीतरी ऊर्जा आलेली असं मला. निगेटिव्ह ऊर्जेचा प्रकार आहे. ऊर्जा आलेली असं मला ते दाखवत होते स्वप्नात. प्रत्यक्ष पण दिसायचं मला असं. पण आणि मग ते झाल्यावरती मी आले बघितलं तर तुम्ही साडी बांधून घेतलेली. अगदी 8 दिवसच्या पोराने घास खाल्ला नाही. अरे देवा. मी म्हणायचं झालं आता माझं 2 दिवस राहिलं. झालं माझा आता 1 दिवस राहिला. असं तू स्वतः बोलायचा?
हा. आणि मला फाशी घ्यायची, मला नाही जगायचं, अरे काय झालं मला सांग, तुझं दरवाजा लावून घ्यायचा आतमधून नाही का. म्हणजे मला अगदी मला म्हणजे ना माऊली म्हणलं तू तुमच्या इतर आता ह्याला कुणीच प्रॉब्लेम नाही, तारक नामस्मरण चालू माझे, मला ह्याच्यातून मार्ग दाखवा माऊली. मग मी काय केलं, एक मुलगा बोलावला आणि त्याला आहे ना ते मी जे मला दिसत होतं ते मी टाकून आले. बरोबर. त्याच्यावर थोडंसं निवारण झालं, पण तो नुसताच दरवाजा लावायचा, काही कारण नसेल, काय अगदी नॉर्मल असतं ते यायचं आणि तसं करायचं. बापरे. आणि मला होती आणि मी अक्षरशः 2 दिवस घेऊन मला बोलायचं आज म्हणायचं, पैसे दे म्हणायचं, सगळं व्यवस्थित अगदी कम्प्लीट एकदम, काही फक्त तेवढं होतो. बापरे, म्हणजे तुम्हाला त्याचं निधनच सापडलं नाही कशामुळे तो तसा करतो ते. आणि मग बरं ते दाखवतो तुम्हाला की नाही का हे ऊर्जा झाली नकारात्मक. हो ना ते ऊर्जेचा प्रकार वेगळा की पण तो तसा करतोय का त्याला दुसरं कारण काहीच नाही. हा नाही. आणि काय झालं त्याचा मित्र ना, त्याच्या मित्राचे वाढलेले होते आणि तो मैत्रीला गेला होता. अरे अरे अरे. ते वड्याला गेल्यावर तेवढं निमित्त झालं आणि मला ते कसं दाखवायला लागलं की हे असं असं झालंय. बरोबर आहे, तिथं तो ते निगेटिव्ह शक्ती भरपूर असणार आहे ना ते. त्याला ती गोष्ट आणि तो ती असं दाखवायचं मला की तो माणूस फाशी घेतली दाखवायचा. अरे देवा. आणि तिथे गेला आणि तो त्याच्यानंतर सगळं व्यवस्थित ओके आणि तेवढा गेला आणि मला म्हणला मम्मी की माझ्या मित्राचे वडील वारले, आता असं झाले तसं झाले. माझ्या तिथे जेवलं की भात येत नाही, मम्मी तू मला भात कर, मी जेवायला द्यायची. आणि मला मी जेवलं तिथे त्या पोराच्या इथं सांगितलं पण माझं पाहिलं नाही मम्मी मला भात खायचं. भात बीत करून ठेवला त्याच्यानंतर त्याला सुरुवात झाली बरं होती. बापरे. त्याच्यानंतर तो वाढायला गेला त्याच्याबरोबर त्या पोराबरोबर नाही का म्हणला मम्मी मला कसं तरी व्हायचं तो वेळ खाता त्याच्या वाढण्याचे. आणि आवड मी ते भाजी भाकरी घेऊन गेले त्याच्या आईला भेटायला. त्यावेळेला पण मी तिथं गेले ना माझं इतकं डोकं दुखत होते, इतकं डोकं दुखत होते, मी कधी घरी नाही असं मला म्हणजे कधी बरोबर नाही निगेटिव्ह तिथं मला वाटतं काहीतरी असणार 100% असणार. आणि मग मी घरी आल्यावर त्या पोराने असं 2-3 दिवस 3 दिवस मी त्या पोराला भेटते कधी तू आला घरी आणि स्वतः नळद दाबून घ्यायला लागलं, नळद दाबायला लागला. नाही मला मारायचं असं नळद दाबले आणि त्याच्या आधी बसून नळद दाबायच्या आधीच ना त्याचे पप्पा होते या घरात बघा हा कसा करतो आणि देवाकडून उदी टाकली मी हे झालं एक तुकडा घेतला त्याच्या म्हणजे मी करते विचार असे करते नाही का प्रकार केला आणि तिने असं नळद दाबलो आणि मी तारक फिरवून देवापुढे झोपवला होतो नाही का फाशी लागले धार करतो होतो आणि परत नवीन प्रकार होत होते त्याच्यात. आम्ही दोघं तो असं नळद दाबून देतो त्याच्या वडील म्हणायला लागले की असं पुढे फाशी बसते का तो नळद दाबून म्हणतो काय काढत होते काय त्याला कळतच होता काही मला कळत होतं. आता बघा त्याला नाही दिसत त्याला काय करणार तू काही लॉजिक लावून काही बोलू शकतो पण ते मला कळत होतं की म्हणून काय करलं त्याला तिथे देवापुढे झोपवल्या. परत मी त्याच्या 2 दिवस त्याच्या पुढे झोपत होते मी स्वतः त्याला घेऊन झोपत होते. तारक तीर्थ करायचं स्वामीला विनंती करायचे, स्वामी उदी टाकायचे, तारक तीर्थ म्हणायचे, त्याच्या अंगावर पाणी शिकडायचं आणि करायचे. मी म्हणायचे स्वामी आता एवढं मला पण झोप होती 2 दिवस झाले मला झोप नाही त्याला झोप नाहीये आणि मी तारक तीर्थ शिकडायचे आणि तो शांत झोपला मग त्या दिवशी बरं का शांत झोपला मग तो सकाळपर्यंत शांत झोपला. मी उठले मला झोप लागून गेली कधी मला स्वामींनी जसं की तेच मला मांडीवर घेऊन झोप असं नाही का. तुम्ही म्हणला ना स्वामींना की मला 2 दिवस झालं झोप नाही, मग आता स्वामींना कसं बरं वाटेल त्यांच्या लेकराला झोप नाही म्हटल्यानंतर सांगा बरं. लय म्हणजे मला इतकं म्हणजे असं नाही का खरोखर मांडीवर घेऊन झोपल्यागत. आणि माझी नात होती इथं नाही का मामा नको असं करू मामा तू असं काय करतोय नाही का मला तू पाहिजे मला दुसरा नको मामा मला तू पाहिजे. अरे धक्का 8 दिवस कसलं ते पोराने पाणी पण नाही पेलेलं जसं ते झालं का ते नाही तेव्हापासून
बापरे. मग काय केलं, मग मी झाल्यावरती काय केलं, झोपलो आम्ही दोघं जण. आणि मी सकाळी आता म्हणलं उठले, मी जागी झाले, बघते तर नाही का अहो बाई हा तर झोप लागलेली ह्याला. आणि त्या पोरीने काय केलं, गणपतीची मूर्ती होती तुम्हाला नाही म्हणलं तिकडचं ते घर तोडलं त्यावेळेला त्यांनी देव सगळं आणले ते मूर्ती होती अशी कासागऱ्याची पण नाही ना, अशी ह्याची पण फायबरची पण नाही म्हणता येत, अशी मध्यम होती, मातीची पण नाही ना, अशी नाही का थोडी फायबर असं. आता ती पोरगी आहे ना त्या गणपती संग लय खेळायची ती नाही का, अशी इकडं ठेव तिकडं ठेव, आपली भांडी कुंडी घ्यायची त्याच्यात ते गणपतीचं. मला हे काय म्हणतात, अरे ती गणपतीची मूर्ती पुढे म्हणलं नाही ती फायबर सारखी नाही फुटत, ती किती दिवस झाले त्याच्याबरोबरच खेळती, जसं त्यांचं सामान आणले वर्ष झाले तशी ती तिच्या बरोबर खेळती. आणि तिने काय केलं त्या दिवशी तिच्या मामा बरोबर झोपली ना त्या दिवशी असा टाकायचा मध्ये तो खायचा तो. अरे बापरे. त्याला दुखूनच नव्हतं देत, असं पोटात असं गपा असं गुदाडं कसं खातो आपण, ते फाशी लागल्यावर नाही का असं नळ दाबून धरतो आणि झोपली बाई. मी म्हणलं ह्या पुरीचा गाळा बिळा पण नाही का रात्रीचं काय सांगावं ताई ऊर्जा अशी म्हणलं. हो ना आणि काही सांगू शकत नाही अशा व्यक्ती काय करते. काय करून ते. आणि मग मी काय केलं, त्या पोरीने ती गणपतीची मूर्ती अभिछानातच ठेवली आणि सगळ्यांनी एक रग घेतली. म्हणजे याची हालचाल झाली तर मला कळलं नाही का, म्हणून आम्ही एका रगीतच झोपलेलो. आणि मग काय केलं, ती मूर्ती काय केलं बरं का, त्या दिवशी शेवटच्या दिवशी 5-6 दिवसाच्या नंतर शेवटच्या दिवशी त्यांनी ते नरड बिड दाबून घेतलं, त्याच्यावरती उतारा टाकला नाही का, आपलं हे टाकलं जे दाखवलं ते दही भात वगैरे मी टाकते तर ते प्रत्येकाला सांगते, तर ते बिचारे म्हणतात बाबा आम्हाला फरक पडतो, ही स्वामींचीच कृपा आहे, मी काय कुठे शिकायला गेले नाहीये किंवा मला कुणी काही सांगितलं नाही असं पण नाही का, जी बुद्धी दिली ती माऊलीने दिलेली. हो ना त्यांनी अगोदर मला संकेत दाखवला संकेत पण मला समोर दिसत डायरेक्ट. आणि मग काय केलं अहो, आणि मग ते टाकायचं. आणि पाठीने उठले बघितले हात झोपलेला आहे, माझ्या पायाखाली कधी ती मूर्ती होती मला माहिती नाही गणपतीची, आणि ती खाली पडली फुटली. मला आवाज आला तर म्हटलं ही काही भांडी बिंडी घेतली त्या असेल, जाऊ दे, मी आपली कशीच लुटून राहिले. आणि सकाळी उठून बघितलं आणि दिवाणवरून खाली उतरायला गेले तर बघते तर गणपतीची मूर्ती फुटलेली होती. आणि त्या दिवशी चतुर्थी होती बघा. बापरे. आणि चतुर्थी दिवशीच अपशकुन झाला अपशकुन नाही म्हणजे जे मी आणि आम्ही एवढं तो पण एवढा गणपतीचा बघते. मी तुम्हाला सांगते की आमच्या दारात गणपती बसवत्यात नाही का, आमच्या दारात सगळं म्हणजे एवढं तो, त्याच्यामुळे एक गणपती एवढं सुख सोहळा सगळं. आणि म्हणजे अशी होती की न फुटण्यासारखी होती, मग फुटली कशी? फुटली. आणि तिथं पण असं मुंडकं आहे ना, तुम्हाला सांगते ना संकेत बघा, असं मुंडकं आहे ना बाहेर, असं मुंडकं बाजूला झालं ती. बापरे. तिचं असं जसं त्याला प्रकार होत होता ना, नळ असं दाबायचो तसं म्हणजे. आणि त्या दिवशी चतुर्थी होती, चतुर्थीच्या दिवशी बघा. बापरे. म्हणजे ते गणपतीने स्वतःवर घेतल्यागत केलं का ताई? ना. मग मी थोडी मूर्ती बघितल्यावर थोडी नाराज झाले, तुम्ही झाले. मग माऊलीने आतून आवाज आला की हे संकट आज तुझ्यावर होतं ते स्वतःच गणपती. मी तुम्हाला सांगितलं ना, गुरु माऊली खरंच जगात बघायचे असेल तर एवढ्या अनुभवापासून सुद्धा बघा तुम्ही, मी आश्चर्यचकित झाले. आज ती पूर्वी वर्ष झाली ती गणपतीची मूर्ती निर्मित होती आणि ती गणपतीची मूर्ती फुटली. आणि ते पोरगं दुसऱ्या दिवशी म्हणला मम्मी मी देवाला विनवणी करीत होते, माऊली आज तो नाही जेवणार तुम्ही जेवणार आहे. म्हणला मम्मी मला भूक लागली, दवाखान्यात गेला, सलाईन भरली. आणि त्याच्या डोक्यातच विजय पडला की जेव्हा मूर्ती फुटली तेव्हा म्हणजे स्वामींनी गणपतीच्या रूपामध्ये येऊन त्याला वाचवला, म्हणजे त्याच्यावरची जी निगेटिव्ह ऊर्जा होती ती स्वतःवर घेतली ताई. बापरे. बघितलं का माऊलीला. मला वाटलं की आपण शकून तर नाही माऊलींनी स्वतः, मी तुम्हाला सांगितलं ना, जे माझ्यावर संकट स्वतः माऊली त्यांच्यावर देतात, हे तरी नक्कीच. आणि ज्यावेळी वाटतं ना, एक आई किती बाळाला घेत होती तशी रात्रभर मी एकच विनंती केली माऊलीला की माऊली मी 2 दिवस जागी आहे, तुम्हाला आहे ना बाळाला बी झोपायचं मला कधी झोपायचं. म्हणजे सकाळपर्यंत आम्ही हल्लो नाही, सकाळी हल्लो त्यावेळेला मूर्ती पडली आणि ती फुटली, तिचं नरड अलग झालं. आणि त्या दिवशी होती संकष्टीचं, तर इतकं मोठं संकट आलं होतं ना. संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटातून बाहेर काढलं आणि स्वतः माऊलीनी अशी 3री वेळ झाली बघा, स्वतः माऊलीनी माझ्या पुढे ते स्वतः दोनदा पडलेले
आणि आता काय नाही तर ती मूर्ती फुटली बघा, ती फुटली आणि तिची मान आहे ना, तिची मान आणि हात आहे ना असं बाजूला झाला फक्त. बापरे! आणि 1 वर्ष झालं मुलगी खेळती, नाच खेळती म्हणजे? ती तुम्हाला म्हणा, माझ्या मुलीला म्हणजे ती 2 वर्ष झालं होतं खेळत होती त्या मूर्ती बरोबर. आणि तिच्या आईला कुणाला विचारा, धक्का सुद्धा नव्हता लागलेला, धक्का. ती एवढी मी इकडे ठेवायचे, तिकडे ठेवायचे, तिकडे ठेवायचे, अजिबात नाही. होती पप्पा काय म्हणतात की ती मूर्ती थोडी मारती गणपतीचं. म्हणलं नाही वर्षभर खेळते म्हणजे ती फुटायची तुझी नाही म्हणजे ती काय बस करते थोडी, ती काय फुटणार नाही पडली तरी. आणि ती खेळते आता, तिला देवाची गोड येतं, ती कधी अशी आपट झोपट करीच नाही. आपटलेली असेल पडलेली असेल तर बघा माऊलीची कृपा, जगात माऊली आहे का नाही हे स्वतः दाखवून दिलं मला. अरे वा. जे संकट आलं होतं ते त्यांनी कसं टाळलं आणि कसं गणपती बाप्पाच्या रूपात येऊन कसं तो हातवण्यात आला आणि कसं. आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी माऊली विनंती केली, म्हणजे माऊली असं समज की तू उपाशी, माझं गाय वासरी जर बाळ उपाशी असेल तर मी कशाला. नंतर दवाखान्यात गेला हॉस्पिटल मध्ये, त्या दिवशी मी सांगते का तू जेवायला केलं नाही खाल्ली त्याची. मग दुसऱ्या दिवशी म्हणला मम्मी मला आहे ना थोडीशी जेवायला दे. आणि त्या दिवसापासून सकाळी उलग्याला डोक्यात त्याच्या प्रकाश पडल्यासारखा झाला आणि ती खिडकी उलट निघून गेली बघा. आणि मला ते दिसायचं बंद झालं. मी मला ना अशी भाकर दिसायची, त्याच्यावर दही भात आणि त्याच्यावर काळं ते लिंबू, त्याचं त्याला काळं पांढरं लावलेलं. प्रत्येक आता जर तुमच्याजवळ तुम्ही आले माझ्याकडे काय घेऊन आणि जर नकारात्मक ऊर्जा असली, ती जर ऊर्जा असली तर मला डायरेक्ट दाखवतो की ते असं असं करणे असं दाखवतो डायरेक्ट. बापरे. हा मग ते कसं दिसायचं मला. आणि जसं झालं होती नुसतं तो माणूस येते ना कल्ला टाकलेला दिसायचा मिळालेला. आता हा मशीन भूमीत गेला तिकडे गेला ना त्याच्या माणसाचं संघ बरोबर. म्हणून ते असं दाखवत होतं मला परिस्थिती. आणि ज्या वेळेला गणपतीची मूर्ती फुटली त्यावेळेला त्या डोक्यात प्रकाश पडला, ते स्वतःहून गेला. 2 सलाईन लावल्या, कारण 8 दिवस झाले म्हणायचं. झालं का 2च दिवस राहिले माझ्या आता, झालं माझ्या 2च दिवस राहिले, झालं माझ्या असं म्हणायचं. म्हणजे समोरच सगळं दिसत होतं, त्याचा मृत्यू समोर दिसतच होता त्याला. फक्त आणि फक्त गणपतीची मूर्ती फुटली, फक्त एवढं जायला फक्त माऊली, एवढं माऊलीने फक्त वाचवलं. गणपतीच्या मूर्ती नरड्यापासून अलग झाली. बापरे. आणि मला वाटलं होतं तो अपशकून. आणि मी आता इतके दिवस ट्राय करते, मला फोन आलं तर माऊली म्हणले शेअर नाही करायचं का तुला अनुभव, शेअर नाही करायचं का तुला अनुभव, असं सांगायला लागले मला. बापरे. काय जबरदस्त अनुभव आहे ताई. म्हणजे मुलाला सुद्धा समोर दिसत होतं म्हणूनच तो काउंटिंग करत होता की 2 दिवस राहिलं, 1 दिवस राहिला, 3 दिवस राहिलं. बापरे. असं. आणि अहो जे हातातून नवदर आपण घेतले त्याच्या बापाने मी वडीच होते तरी ऐकत नव्हता. सल्लो आला जाणे आणि असा घरात पुढे नेऊन टाकला त्याला. असा त्याला काही कळत नव्हतं. उदी बिदी म्हणलं माऊली हे केसाला टाकून लागून द्यायचं. मग जे आहे ते सुद्धा मला माहिती म्हणलं. आता 8 दिवस झाले पोरांनी पाण्याचं थेंब तर नव्हतं ठेवलेलं. आणि सकाळचा विसला म्हणून मग मी जातो कोल्हापूरला, मला कोल्हापूरला जायचं. एक शब्द बोलून मला कधी मरून उभं राहू तर मी उभी आणि नामस्मरण राहिलेलं नाही बघा. आणि मी बरोबर संकष्टीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही विचार करा वर्षभर पूर्वी त्या गणपतीला घेऊन खेळत होती. त्यावेळेला कानाबरोबर एवढीचा खाली जीवनवरून पडला आणि गणपती कुठल्या कधी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी. आणि असं पहिलं दोनदा मावळून तुम्हाला सांगितलं ना, दोनदा मला असं संकेत आले होते मी स्वतःहून घेतलेले. बापरे ताई, खरोखरच तुमची भक्ती ना खरोखरच खूप मोठी आहे ताई. लय डोळ्यातून असं असू माझ्या भावा लागलं होतं. मी तो गणपती सुटल्याला बघून ना थोडं निशब्द झाले, म्हणजे थोडसे वेगळे विचार आले. नाही माऊली म्हणले नाही, आज तो दिवस संपला तुझा. नाही का नाही जे संकट होतं ते आज संपले. मी स्वतःवर घेतले असे स्वतः ते सांगते मला. हो ना. नाही आता हे समोर बघा ना, पण केवढं मोठं आश्चर्याची गोष्ट म्हणजे इकडं मूर्ती फुटली आणि मुलामध्ये जो निगेटिव्हिटी होती ती पूर्ण बरी झाली आणि तो म्हणजे शांत होऊन जेवायला मागतो. म्हणजे केवढा मोठा चमत्कार ताई. लय आश्चर्य ना. अहो आणि किती जायचं आता माझं बागलं नाही म्हणून मला भागतं. मी एक दिवस तो बसायला ते दिवाणवर बसला. आणि अहो खरं मला मी सांगते तुम्हाला, खरोखर माझे स्वामी आणि खरं माझी गुरु माऊली माझ्या पोटाला आलेली. तो खूप शांत आणि व्यक्तिगत दिसायला अगदी शांत. कधी कुणाला उलट बोलत नाही, कधी कुणाला काय नाही, कधी कुणाला काय नाही. आणि तेवढी होता तेव्हापासून ना माझे मिस्टर नाही इतका तो गाडी चालवतो ना लांब पर्यंत. मी माऊलीला एकच विनंती करते, हे दिसलं म्हटलं
मला ती दिली प्रत्यक्षात देव दिलेला आहे त्याला न्यायचं आणि आणायचं धक्काला बी धक्काला येऊन देत खरोखर आहे. तो जर गाडी दिसली ना हातात कोणाचा धक्का देतो स्वतः गाडी चालवतो तिथं जाणार आणि तिथून परत स्वतःच गाडी चालवतो. तो आता तुम्हाला सांगते 10 दिवस फिरत होता ते खाते श्राम तिकडे नाही का महाकाल तिकडं एवढा थोडी ना कुणाच्या दिसणार कुणाच्या देत नाही चालवतो ती दाखलेला देव तिथे. किती छान असू द्या. गेलं आलेलं संकट गेलं. कारण कोणती जागा कशी असते काय असते हे आपल्याला माहित नसतं, पण आपले जे ईश्वर आहेत भक्ती केलेली कधीच वाया जात नाही ताई. हे सत्य सत्य हे कुणालाही सांगत नाही. जसं तुम्ही खरोखर आवडीची भक्ती केली ना 100%. आणि हे काय म्हणतात बघ तुला दत्त जयंतीची कशी आठवणी म्हणजे अहो जयंतीच्या जेवायला साडी बांधून घेतली तेव्हा काय काय माझ्या रात्री माझ्या जेवायला मागितलं मी भात करून दिला तर म्हणलं की मी संध्याकाळी माझं श्वास नाही भेटलं असं त्याच्यामध्ये नाही असं बोलत होतं ते. सांगा माऊली जगात हे फुलजेरणा वळली सांगा ती खरोखर मनापासून तुम्ही भक्ती करा. माऊली 100% आहेत. गुरु माऊली गाई वासरू कधीच रेखीव करू शकत नाही. खरंच सांगते तुम्हाला मनापासून तुम्ही करा. देवाचे एखाद्या ह्याच्यात दारात आली होतं तसं चालू होतं. खरोखर हाय हो ना हो ना. ज्याने भक्ती केली त्याला चमत्कार पाहायला मिळाले. तर लय लय आणि त्याचे बोलले ना निष्ठनिक हो म्हणा अशी लय दिवस झाले. जशी मी गुरु भक्ती करायला लागले तशी तो गुरुचरित्र पारायण करायला लागला होता. माझ्यामुळे त्याला मराठी इंग्लिश वाटत पण त्याला नाही करून दिलं की नकारात्मक ऊर्जा लहान त्याला चित्र असे लहानपणी शिकले. तो म्हणला मग मी वाचायला गेलो की माझं सगळं काय दुसरे जण 8व्या धड्यापर्यंत कधी एका जागेवर बसून तेवढं सुद्धा ऐकलं होतं माझं की माझं नाही ना ते गुरु माऊली तिथपर्यंत पण आम्ही ठेवलं होतं त्याला. पण आता मी एवढं तुम्हाला मी सांगते किती माझ्या मनात व्हायची समजते पण माझं मला एक कळून किती माझी माऊली मी नाही माझ्या माऊलीला त्याला धक्का नाही बरोबर आहे ना. अहो ते अगोदर त्यांचं वाक्यच आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आणि मी जर प्रश्न काही मला त्याच्या अगोदरच मला ना ते येतं पुढं स्वामी माऊली येतात आणि डायरेक्ट म्हणतात आम्ही गया नाही जिंदा आहे. हो ना बरोबर आहे. असे दिसतात एक त्यांचं वाक्यच आहे ना ताई. जेव्हा ते अक्कलकोट मध्ये त्यांनी समाधी घेतली म्हणजे जीव सोडला प्राणज्योत त्यांची शरीरातून निघाली त्यावेळेस लोक ओरडायला लागल्यानंतर त्यांनी लगेचच सांगितलं होतं ना हम गया नाही हम जिंदा है. हो ना मला कळून भक्ती काय असते काय हे कळलं आणि मनापासून जर त्यांच्यावर बाहेर पडलं ना तर ते कधीच कशाला म्हणजे आपल्याला कसला प्रश्न असू दे ते एक सुट्टी फेरवून घेतात सोडून घेतात. पण एवढंच की आपण आहे ना कधी धीर सोडायचं नाही की आपण फक्त आपल्या मार्गाने चालायचं नामस्मरण आपलं चालू ठेवायचं. हो ना बरोबर. त्यांच्यावर सोडून दिलं ना की ते योग्य तेच निर्णय घेत असतात ताई. बघणं जायचं नाही. आणि मला एवढा अनुभव करायचं होतं की फक्त गणपतीची मूर्ती फुटली मला त्याचं म्हणजे आश्चर्यचकित म्हणजे एवढी पद्धत होती त्या दिवशी आणि ती कुणाच्या आमच्या दोघांच्या मधून पहिली जीवांवर झोपलेला असताना. बापरे. ताई ती मूर्ती फुटलेली मूर्ती आहे का तुमच्या जवळ? दिली ना पाण्यात सोडून मी. फोटो काढल्यात का तुम्ही त्याचे? नाही काढले. अरे छान. फोटो काढले असते तर टाकले असते ना मूर्ती कशी फुटली होती ती तुमचा व्हिडिओ बनवता. काय असं मान गेली होती फक्त मान. गेली होती मला काय माहिती मी फोटो काढायला प्रसंग तेवढा होता. बरोबर आहे. त्यावेळेस सुचायला पण लक्षात यायला पण पाहिजे ना ताई. पण एखाद्यावर असं संकट आल्यानंतर देव स्वतःवर कशा प्रकारे घेतात याचं एक जिवंत उदाहरण म्हणून तो फोटो दिसला असता ना लोकांना. ना ती देव कसा संकट घेतो मला काय माहिती मी काढला असताना फोटो म्हणजे उठले आणि बघितलं तेव्हा वाईट वाटलं की हे काय झालं म्हणून. पण नंतर माऊलींनी सांगितलं नाही बरोबर झालं. आणि नंतर मग बुद्धी आतून नाही का म्हणतात आवाज येतो तसा आवाज आला की हे
देवाने काय केलं बघितलं का? हो ना, हो ना. त्यांनी तुमच्यावरचं संकट स्वतःवर घेतलं ताई. खरंच ब्रह्मांडाला आहे की खरंच जगाच्या पाठीवर खरोखर. आज ना काल तो कुठेतरी बाहेर गेला होता, म्हणलं माऊली तो बाहेर गेलेला आहे, मला आवाज दिला पाहिजे, मम्मी तू दरवाजा उघड. आणि खरोखर आज पाठी येऊन तो म्हणला मम्मी दरवाजा उघड, मी आले. अरे वा. खरंच नाव कधी कधी लई खरंच वाटतं, खरं काय हो, वाटतं. स्वामींची प्रचिती किती, म्हणजे स्वामींविषयी किती सांगावं, किती अहो. सांगावं म्हणजे कमीच पडतं, एवढे स्वामींच्या लीला अगाध आहेत ताई. अहो मी इतकं प्रयत्न केलं सांगायसाठी, माऊलीने शेवटी मला स्वतः सांगितलं की तुला अनुभव नाही शेअर करायचा का आता. मी प्रयत्न केले होते आणि काय आलं, माझे ते जावायचे ते न्यायचे होते ना जन्मदिन, आणि नुसते ना माझं तिकडं दाताखाली घालवायचे, चावायचे मी. मी म्हणायचे कधीच नाही, मी झाले जन्मल्यापासून कधी झालं नाही मला. असं का होतं की ती एक बाई आहे, आम्ही मिटिंगला बसतो की तिला विचारायचं असं का होतं ते दाताखाली असं होत सापडत असतं. मग ती होत असं आपण होत सापडायचं असं ना त्या दाताखाली, असं सांगतो व्हायचं मला. आणि मी म्हणायचे काय काय म्हणते जावायचं सुटून आली तेव्हा ती गोड बातमी मिळणार होती ना. हो ना, हो ना. आणि कधी कधी गोड बातमी आणि कधी कधी गोड खायला भेटायचं असल्यानंतर पण म्हणतात ना, आजी ही म्हणायची काहीतरी गोड खायला भेटणार. नाही नाही मला हो, मी पण विचारते बाई, आणि मी म्हणायला पण मी स्वामीला पण म्हणाय. आता मी माऊली पुढे जे आहे ना, तुम्हाला मी खरं सांगते, कधी कधी ना मी माझी सगळी रस्त्याची नाती सगळी विसरून मी फक्त माऊलीला म्हणते, मला फक्त तू मला माझ्या प्रश्नाचं तू उत्तर दे, मला बाकी तुम्ही नाही ह्या जगात. आजपर्यंत मी तुम्हाला सांगते ना, मी वाचायला मी तुम्हाला 50-60 गुरुचरित्र वाचावणार नाही, एवढं तुझ्या घरात मी राहिलेलं. आणि तेवढ्या लोकांना विचारलं ना, तुम्हाला मी ते सांगते की तेवढ्या लोकांना विचारलं तर प्रत्येकाला परिस्थिती आली, प्रत्येकाला. हो ना, हो ना, बरोबर. भक्ती ज्याने केली ना त्याची भक्तीला स्वामी धावून गेलेत ताई. हा स्वामी म्हणजे जातातच ते, 100% नाही 100%. हो ना. हे एवढं आहे, एवढं 100%. मी तुम्हाला सांगितलं नाही, हे स्वामी नवीन येतो आम्ही नक्की जे आपलं सांगेल त्याच्यासाठी करतातच बरं ना. पण जे आपलं जर काय जर असं आपल्या म्हणजे फायदा किंवा आपलं काही दिसत नसेल तर माऊली पुढे किती विनंती करा, ते तरी नाही थोडक्यात आपल्याला मागितलं की आपण चुकीचं मागितलं होतं नाही का, असं म्हणजे. हो ना, हो ना, बरोबर आहे. आपण सांगून देतात की आपण त्यांच्याजवळ जे मागितलं होतं ते चुकीचं होतं, वेळ लागेल पण चांगलं होणार आहे, ते चांगलं घेणार आहे असं. जेव्हा चांगलं करायचं असतं तेव्हाच वेळ लागतो ताई, नाहीतर नाही लागत वेळ. बरोबर. कारण योग्य वेळ आल्याशिवाय कधीच कोणाला काही भेटत नाही, हे तर आपल्याला माहितच आहे. पण जेव्हा एखादं खूप मोठं संकट येतं ना, तेव्हा ते स्वतः धावून येत असतात. लय घ्यावं तर लय खरंच. आणि हे मला म्हणतात बघ आपल्याला दत्त जयंतीची काय आठवण आहे. अक्षरशः ते मी मिटिंगला गेले आणि ते राखून बसले होते पोराला. दुसऱ्या क्वार्टरला होते, कारण त्याने नायड्याला साडी बांधली होती. अशा 8 दिवस घालवले. काही सोपी गोष्ट होत नव्हती माझ्यासाठी. अहो नाही हो, ते खूप म्हणजे एवढं स्वतःच्या मुलाने असं करायचं म्हटल्यानंतर नाही, किती म्हणजे वाईटच दिवस होते ते. जाऊ द्या, पण आता झालं, स्वामींनी त्यातून बाहेर. लय तिसरी वेळ बरं का स्वामींनी मला स्वतःवर घ्यायची, तिसरी वेळ. कारण मी स्वामी चरित्र वाचलं, त्यांनी नाही ते बैलाचा जीव वाचवला आणि स्वतःवर काय काय गोष्टी घेतल्या. सत्य आणि सत्य खरंच ते समजायला हे सत्य घटना हे आम्ही हाच खरं अनुभवली स्वतः. जे मनापासून जे भक्ती करते त्याची खरोखर सत्य भक्ती. आणि आपली चुकी नसताना कुणी जर त्रास दिला ना, त्याचं प्रायश्चित्त त्याला आहे. आणि खरोखर तुम्ही 6 दिन भक्ती करा, देव तुमच्या पाठीशी बरोबर 100% उभा आहे. हो ना, चालेल. हो ताई, खूप सुंदर अनुभव आहे ताई, शेअर करते मी. करा. चालेल. श्री स्वामी समर्थ. समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते. स्वामींची साथ भेटण्यासाठी देखील भाग्य असावे लागते. आणि ज्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींची साथ भेटत असते तिथे अशक्य गोष्टी शक्य व्हायला उशीर लागत नाही. आणि स्वामी नेहमी आपल्या भक्तांना प्रत्येक संकटातून बाहेर काढत असतात. खरोखरच या ताईंचे जे अनुभव होते ते खूप सुंदर होते. मला तर खूप आवडलेले आहेत. तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील
तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव नक्की शेअर करायचे आहेत. जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव शेअर होतात तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचे अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहेत आणि स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत. कारण स्वामींनी तुम्हाला अनुभव देऊन स्वामींचे कार्य संपलेले आहे. जे काही कार्य आहे ते आता तुमचे आहे. त्यामुळे तुम्ही अनुभव शेअर करायचा आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. कारण त्या नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे आणि तीच ताकद तुम्हाला पुढे अशक्य गोष्टी शक्य करायला लावणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.